नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2024 याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाच चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बरेच विद्यार्थी हे शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत। त्याच्यासाठी आज आनंदाची बातमी अशी की शिक्षक भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जाहिरात मित्रांनो पोर्टलवर पण अपलोड करण्यात आलेली आहे। फक्त एवढं लक्षात ठेवायचं, फक्त शाळा हे पोर्टलवर अपलोड करणे सुरू आहे आणि मित्रांनो एका संस्थेमार्फत आपली संपूर्ण जागेची माहिती या ठिकाणी अपलोड केलेली आहे। तर बघा ही संस्था कोणती आहे आणि याच्या किती जागा असणार आहे। तर बघा मित्रांनो, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात। तर ही जाहिरात मित्रांनो रयत शिक्षण संस्था यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सातारा सेकंडरी हायर सेकंडरी स्कूल। ठीक आहे। तर बघा या ठिकाणी आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे। एससी कॅटेगरी 168 जागा, यामध्ये महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आणि समांतर आरक्षण म्हणजे सर्वसाधारण पुरुष। ठीक आहे। सर्व मिळून 168 जागा असणार आहे। नंतर विजा 38 जागा, भजब 35 जागा, नंतर भजड 3 जागा, इमाव म्हणजे ओबीसी 124 जागा टोटल, EWS 92 जागा आणि ओपन कॅटेगरी 352 जागा। लक्षात ठेवायचं मित्रांनो, यामध्ये दिव्यांग पण 4% आरक्षण राहणार आहे। या ठिकाणी दिव्यांगाचा प्रकार दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। एकूण 32 जागा असणार आहे दिव्यांगाच्या। आणि बघा या ठिकाणी माध्यम दिलेलं आहे, पद दिलेलं आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, अनुदान प्रकार दिलेला आहे, विषय दिलेला आहे, शिकवण्याचे माध्यम दिलेले आहे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, आवश्यक व्यावसायिक पात्रता, TET किंवा CTET आणि एकूण पदे। ठीक आहे। तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावं लागेल। या ठिकाणी TET पेपर 1, TET पेपर 2, तर या ठिकाणी TET पेपर 1, CTET पेपर 1 जी उत्तीर्ण असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज भरता येणार आहे। मराठी माध्यम 6 ते 8 करिता यामध्ये TET पेपर 2 उत्तीर्ण पाहिजे। ठीक आहे। ग्रॅज्युएशन प्लस B.Ed आणि TET पेपर 2 उत्तीर्ण, एकूण 50 पदे। या ठिकाणी संपूर्ण जागा ज्या आहेत ते जाहीर केलेल्या आहे रयत शिक्षण संस्था साताऱ्यामार्फत। ठीक आहे मित्रांनो, हे तुम्ही संपूर्ण PDF या ठिकाणी चेक करू शकता। आणि विशेष म्हणजे हे जे PDF आहे हे तुम्हाला पवित्र पोर्टलवर पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पवित्र पोर्टलवर हे PDF ॲड केलेली आहे जे 9 ते 8 असतात। 9 ते 8साठी कुठल्याही प्रकारची तुम्हाला TET किंवा CTET उत्तीर्ण मागितलेलं नाही आहे। फक्त 1 ते 5 आणि 6 ते 8साठीच फक्त TET आणि CTET उत्तीर्ण मागितलेलं आहे। आणि 9 ते 10साठी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला CET किंवा TET नसले तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी भरू शकता। पण तुम्ही जे टेटची एक्झाम असते ते दिलेली असणे गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी टेटची एक्झाम दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र तयार केलेलं आहे त्यांनाच यामध्ये अर्ज भरता येणार आहे। त्यांची 47 जागा मित्रांनो या ठिकाणी आहे। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची। माध्यम मराठी पद, कोणत्या पदा, वेतन श्रेणी सर्व मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर सर्व मिळून रयत शिक्षण संस्थेमार्फत 808 जागा या भरल्या जाणार आहे। बघा हे महत्त्वाचं आहे। अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 म्हणजे टेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून म्हणजे स्वप्रमाणपत्र तयार केलेलं आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील। लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्ही स्वप्रमाणपत्र आपलं पूर्ण केलेलं असेल आणि टेट 2022 दिलेली असेल तेच विद्यार्थी या ठिकाणी आपली नोंदणी करू शकतात, तेच विद्यार्थी यासाठी आपला अर्ज भरू शकतात। नंबर 3 महत्त्वाचा आहे, 1 ते 5 व 6 ते 8 या गटातील पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET किंवा CTET उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील। डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवाराचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी 100 उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरते। ठीक आहे। नंतर 6 ते 8 करिता TET पेपर 2, CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयातील उमेदवार। नंतर 6 ते 8 करिता विज्ञान, गणित विज्ञान या विषयातील उमेदवार TET पेपर 2, CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ठीक आहे। 9 ते 10, 11, 12 या गटातील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट या चाचणीत प्रविष्ट असणे आवश्यक आहे। तुम्हाला 9 ते 12साठी जर अर्ज भरायचा असेल तर तुम्ही फक्त टेट 2022 ची दिलेली असणे आवश्यक आहे।
ही जी एक्झाम झालेली होती टेटची 2022ची, ही जर परीक्षा तुम्ही दिलेली असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. 9, 10, 11, 12 यासाठी. तर 1 ते 5 साठी TET पेपर 1 उत्तीर्ण आणि 6 ते 8 साठी TET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि 9 ते 12 साठी फक्त तुम्ही टेट परीक्षा दिलेली असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. तसेच मित्रांनो, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट यांच्या मार्फत पण आपल्या जागा जाहीर केलेल्या आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 3 जागा, पेपर 1 साठी 3 जागा आहे, पेपर 2 साठी या ठिकाणी 15 जागा आहे. ठीक आहे, यामध्ये 9 ते 10 विद्यार्थी पण अप्लाय करू शकता. ठीक आहे, 9 ते 10 वाले विद्यार्थी. 9 ते 10 साठी तुम्हाला TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण नसेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. तर हिंगणघाटच्या संस्थेमार्फत हे जागा अपलोड करण्यात आलेले आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर रयत शिक्षण संस्थेमार्फत जवळपास 808 जागा या पवित्र प्रणालीद्वारे भरल्या जाणार आहे. तर 1 ते 5 साठी TET किंवा CTET पहिला पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 6 ते 8 साठी TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला 9 ते 10 किंवा 11 ते 12 यासाठी जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची CTET किंवा TET परीक्षा उत्तीर्ण नसली तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. फक्त तुम्ही टेट 2022ची परीक्षाही दिलेली असणे गरजेचं आहे. त्याच्याच आधारावर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता. सर्वात महत्त्वाचं असं की तुमच्यासाठी ऑप्शन निवडायला अजून सुरुवात व्हायची आहे, त्याचे दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे. तर सध्या संस्थेमार्फत जागा ही जाहीर करणे सुरू आहे. तुमच्यासाठी अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे, तुमच्यासाठी शाळा निवडायला अजून सुरुवात व्हायची आहे. ठीक आहे, यावर आणखी काही अपडेट आले तर त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा. धन्यवाद.